नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आता याच्या आधी तुम्ही हळदीचा व्हिडिओ बघितलेला आहे, तर आता लग्नाला चाललेलो आहोत। जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं मी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल। आमच्या म्हणजे खानदेशमध्ये लग्न आहे ते कशा प्रकारे असतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर चला, आता 11:30 वाजले, जाता करता 12 होतील, तर निघूया आपण लग्नाला। आपण लग्नात आलेलो आहोत। इकडे मॅडम, ही माझ्या आत्याची मुलगी आहे, 2 नंबरची, ही मोठी, आम्ही दोघे हाईटला सेम बरं। आणि ही पण आहे ना नवरीची मावशी, म्हणजे माझी बहीण, ही पण नवरीची आई, आणि ही पण आहे ना बहीण म्हणजे आणि कसं आहे मेमरीज कॅप्चर राहत्या। तर बघा, ही सर्व माझी फॅमिली आहे माहेरची। तर मी तुम्हाला आज शेवटपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेल की माझी माहेरची फॅमिली कशी आहे, आणि खानदेशातील लग्न आहे बरं का। ते लग्न कसं होतं ते तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल संध्याकाळपर्यंत। ओके ओके, ते आहे बरं का। आणि या आत्याच्या मुली आहे, तुम्हाला मी आधी दाखवलं होतं। तर बोला ना मग आता काय बोलत मुली काय कधी पाहिली का आताच्या? आता पहा बरं, आता मी एवढ्या दिवसानंतर भेट झाली, आत्याला म्हणते की माझ्या युट्यूब फॅमिली सांगते की माझं कोण कोण आलेलं आहे ते। तर चला, एक एक जण करून असं मी सर्वजण तुम्हाला दाखवते। तर आम्ही गेल्यानंतर ना नवरदेव जो आहे थोड्या वेळाने शेवंतीला निघाला होता। सकाळी सप्तपदी झाली होती। तर बघा, इथं नवरीचे मामा, काका, मावशी नाही सॉरी, बाकीचे जे पाहुणे मंडळी आहे ते नाचत होते। तर शेवंतीला अशा प्रकारे बायका नाही नाचत शक्यतो इथं, कारण मांडवाच्या दिवशी त्यांच्याकडे भरपूर जो आहे तो कार्यक्रम भारी असतो। आणि इथं नवरीच्या आईच्या मावशीच्या साड्या ज्या आहेत ते म्हणजे आहेर जे आहे तर वाटप चालू होती। तर म्हणजे खूप वेगळी पद्धत आहे बरं का, पण मी यात काहीच कॅप्चर करू शकले नाही। आणि इथं बघू शकता तुम्ही, जो मुलीला जो आहे कन्यादान केलं जातं, तर इथं कन्यादानाचे जे वस्तू आहे त्या ठेवलेल्या होत्या। तर जास्त आता आहे ना म्हणजे पहिल्यासारखं काय एवढंच आहे सामान वगैरे घेत नाही बरं का, आणि खरंच घेऊ पण नाही, कारण कसं असतं 10-1 वर्षानंतर नवीन ट्रेंड निघतं, आणि जे कन्यादानाच्या वस्तू घेतलेल्या असतात त्या तशाच सायटिंगला पडतात। तर खरंच त्याच्यापेक्षा मुलीला काहीतरी सोनं वगैरे घातलं ते तरी तिच्या पुढं आयुष्यात भवितव्यात साठी कामं येतं। तर बघा, इथं मस्त नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे। आणि बघा, म्हणजे जसजसे दिवस बदलत जातील ना तसं ट्रेंड नवीन नवीन होत जातो। तर खूप प्रथा बदलत चाललेल्या आहे। आता 10-15 वर्षापूर्वी जर बघितलं ना तुम्ही, तेव्हाचे लग्न कसे होते आणि आत्ताचे कसे, म्हणजे खूप काही जे आहे त्या प्रथा बदलत चालतात। तर बघा, इथं नवरदेव नवरी आता स्टेजवरती येतील आणि जे आपले मंगलाष्टक आहे ते चालू होतील। तर खरंच हा जो क्षण असतो ना तो आईवडिलांसाठी खूप म्हणजे भावूक करून जातो बरं का, कारण इतकं आपण मुलीचं जे लहानपण आहे ते बघतो, आणि जेव्हा ती तारुण्यात पदार्पण करते तेव्हा तिला दुसऱ्याच्या स्वाधीन करावा लागतो ना, तेव्हा खरंच काळजावर दगड ठेवून जे आहे ते मुलीची पाठवणी करावी लागते। आणि हा जे मुलीचे आईवडील आहेत तेच समजू शकतात की मुलगी कन्यादान करणं सोपं नसतं, खरंच खूप अवघड असतं। आणि इथं माझे जे भाऊ वगैरे आहे ते बसलेले आहे, तर त्यांना माहिती मी व्हिडिओ काढते, तर ते बोलत होते की मला पण घे। आता इथं स्टेजवरती आल्यानंतर नवरीचा मामा मेन असतो, आणि हा जेव्हा क्षण येतो ना तेव्हा मला कुठंतरी मनाला वाटतं बरं का की याची उणीव मला कायम भासेल, की लग्नामध्ये मामा म्हटलं की खरंच खूप वेगळंच फिलिंग होते, कारण हा क्षण आहे ना प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही आनंद देऊन जातो। आणि माझ्या मुलींच्या आयुष्यात तो कुठंतरी कमी वाटतो, आणि त्या कधी कधी बोलून पण दाखवतात, आणि मला पण वाटतं की असतं तर कसं असतं। तर ही जी बहीण आहे ना त्याची खूप आवडती होती बरं का, तिच्या लग्नात एवढं धावपळ करायचा माझा म्हणजे भाऊ। आणि ही जी मुलगी आहे ना ही पण त्यांनी म्हणजे खेळवलेली आहे 1.5-2 महिन्याची असेपर्यंत। तर खरंच त्याला असं म्हणजे खूप आवडायचं, आणि असाच हात धरून चालला असता, हे झालं असतं। खूप काही आठवणी असतात, पण चला आता लग्नाचं
हे आहे ते बोलण्याचा अर्थ नाही. तर मस्त जेवण खूपच अप्रतिम होतं बरं का, एकच नंबर. आणि आता जेवण झाल्यानंतर आहे ना मधला पण व्हिडिओ मी काही एवढं कॅप्चर केला नाही. तर इथं आहे ना जे पुऱ्या खायचा आहे ना, म्हणजे ज्या विणबाई असतात त्यांना इथं जेवायला बसवतात आणि त्यांना पुरी कुरडई वगैरे खाऊ घालतात. आता खानदेशात ही प्रथा नाही, पण आपल्याकडं आहे. तर काही मिसमॅच चालू होतं बरं का सगळं. तर इथं काय गाणे वगैरे ना ऐकू नाही आले डीजेचं. आणि पहिल्यासारखे आता गाणे पण कोणाला येत नाही. जेव्हा म्हणजे पहिले ना आजी वगैरे होते ते खूप भारी वेणीला गाणे म्हणायचे. वेणीचे जे नाव वगैरे आहे ते घ्यायचे. पण आत्ता काय, आत्ताच्या सगळ्या वेणी म्हणजे सगळे जे आहे ना ते मॉडर्न झालेले आहे. त्याच्यामुळे कोणाला काही एवढं ते गाणे वगैरे काही येत नाही. फक्त खायला दिलं आणि झालं. तर असं खूप जुने जर असतील ना आपल्या आजी वगैरे, त्यांना येतं बरं का हे गाणे. तर बघा इथं हे समई वगैरे असं जे आहे ते विणींना दिलं जातं, ज्यांना मानपान असतो त्यांना. तर इथं मी म्हणजे फोटोग्राफर नव्हतं तर त्यांना वाटतं मी फोटो काढते, तर मी व्हिडिओ घेत होते. तर हे बाकीच्या ज्या समोर आहे ना त्या सर्व भावकीतल्या म्हणजे जावा वगैरे असतात. आणि इकडं ज्या असत्या ना ह्या नवरदेवाकडच्या असतात. तर इथे ना आता जे नवरदेवाकडचे असतात ना त्यांना आहे ना टोपी उपरणं आणि गंध लावला जातो आणि मग नवरीची जी आहे ती बिदाई केली जाते. तर बघा इथं सर्वांना जे टोपी उपरणं आहे ते घालायचं काम चालू आहे. इथं सर्वजण नवरीकडचे असतील ते नवरदेवाकडच्यांना टोप्या उपरणे घालतात. आणि इथं बघा ते झाल झेंड्याचा कार्यक्रम चालू आहे. तर तोही म्हणजे आवाजच येत नव्हता गाण्यांचा, त्याच्यामुळे मी थोडासाच कॅप्चर केलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही. तर हा व्हिडिओ आहे ना मेहंदीच्या दिवशीचा आहे. तर त्या दिवशी काय मी गेलेले नव्हते. तर हा व्हिडिओ मेहंदीच्या दिवशी जिथं मेहंदी म्हणजे मेहंदीच्या कार्यक्रमानंतरही जो आहे ते सोंग वगैरे काढलं जातं, नागिन वगैरे. तर बघा तिकडे कसे डान्स करत होते. तर तेही मी इथं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाणं आहे ना मी बंद करते कारण मला कॉपीराईट येईल. तर बघा खानदेशातील थोडंसं लग्न तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का. पूर्ण काही एवढं मी शूट करू शकले नाही, बिदाई वगैरे त्याबद्दल सॉरी. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. लगन मनाचा नाही